मोजकेच पैसे असायचे आपल्याकडे. म्हणजे आपल्याकडे एक पतंग असेल तर आपण लोकांच्या 2 पतंगी कापल्या तर आपलीच एक टीम असायची, जी की ज्यांचे कापलेले पतंग आहेत ते उचलायला जायचे, पकडायला जायचे. लहानपणी आई जेव्हा हे सगळं करायची त्यावेळी मला ते बघताना मजा यायची. मग मी आपले त्यातले छोटे छोटे लाडू, छोटे छोटे असं बनवायचो. ती एक मजा असायची त्याच्यामध्ये. नमस्कार, मी अंकिता शिंदे. इट्स मज्जा मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. मकर संक्रांत आहे. मकर संक्रांतीच्या तुम्हा सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. याच निमित्त स्टार प्रवाहाने एक इव्हेंट ऑर्गनाईज केला आणि सध्या माझ्यासोबत आहे तुमचे लाडके आकाश आणि शिवानी. बरं, मकर संक्रांत आहे आणि दोघेही खूप छान दिसत आहात काळ्या कपड्यांमध्ये. काय सांगाल, किती एन्जॉय करताय? आता पतंग वगैरे उडवण्याचा प्रयत्न केला, पण किती एन्जॉय करताय? पहिले तर सगळ्यात आधी थँक्यू, तू आम्हाला कॉम्प्लिमेंट दिलीस त्याबद्दल. आणि पतंग उडवण्याचा प्रयत्न तर केला आम्ही, पण इथे फार वारा नाही. जितकी पतंग उडवण्यासाठी गरजेची आहे तेवढं मोकळी जागा आणि हवा नाही, त्याच्यामुळे आपला पतंग काही हवेत वर पोचला नाही. आपण प्रयत्न केला फक्त. आकाशला खूप आवड आहे वाटतं पतंग उडवण्याची. म्हणजे लहानपणी किती लोकांच्या पतंगा कापल्या आहेत तू? चिक्कार असंच नाही, आपली पतंग उडवण्यापेक्षा कापलेल्या ज्या पतंग आहेत त्या उडवण्यात वेगळी मजा. तर असं काही होतं? हा, म्हणजे लहानपणी एक असायचं की मोजकेच पैसे असायचे आपल्याकडे. म्हणजे आपल्याकडे एक पतंग असेल तर आपण लोकांच्या 2 पतंगी कापल्या तर आपलीच एक टीम असायची, जी की ज्यांचे कापलेले पतंग आहेत ते उचलायला जायचे, पकडायला जायचे. सो मग ते पतंग परत मिळवून आणायचे. कारण काही छोट्या पतंगापासून फार मोठ्या पतंगापर्यंत साईज असतो पतंगामध्ये. सो मोठा पतंग कापायची मजा वेगळी असायची, कारण आपला छोटा पतंग, स्वस्तातला धागा, त्याच्यात आपण भिडतोय. सो ते एक वॉर असायचं वेगवेगळ्या एरियांमधलं, जे की वरती चालायचं. पण त्याची मजा फार असायची त्याची, कारण या टेरेसवरतून आपण सगळा धिंगाणा करायचो. दुसऱ्या टेरेसवरती दुसरी टीम असायची, त्यांच्यामध्ये ते चालू राहायचं कंटिन्यू. शिवानी, तुझ्याकडे कसं असायचं? तुला पतंग उडवायला आवडतात का? उडवली आहे का पतंग? मला आवडलं असतं, पण मला येत नाही, त्यामुळे मला फार अनुभव नाही आहे यातला. बरं, तिळगुळ सुद्धा असतात आपल्याकडे. तसं तर भोगी असतं, भोंडलं असतं, खूप प्रकार आहे. मकर संक्रांतला फार महत्त्व आहे. पण तिळगुळ बनवण्याचा दोघांनी कधी प्रयत्न केले का? किंवा किती आवडतात? एका वेळात, एका दमात साधारणतः किती खाऊ शकता? हा प्रश्न माझ्यासाठी तर नाहीच आहे. हा प्रश्न तू तिला विचार. एका दमात समोर दिसले की गायब. इतकं आवडतं शिवानीला? हो, खूप खूप आवडतात. आणि ते ताट भरून पूर्ण खाऊ शकते, इतके आवडतात. आणि आकाशला आवडत नाही? आवडत नाही असं नाही, पण मी इतके नाही खाऊ शकत. एखाद दुसरी वडी किंवा एखाद दुसरा लाडू खाऊ शकतो मी. लहानपणी आई जेव्हा हे सगळं करायची त्यावेळी मला ते बघताना मजा यायची. मग मी आपले त्यातले छोटे छोटे लाडू, छोटे छोटे असं बनवायचो. ती एक मजा असायची त्याच्यामध्ये माझी. अगदीच. आकाश, तू मॅरिड सुद्धा आहेत, तर त्यामुळे लग्नानंतर पहिली मकर संक्रांत वगैरे साजरी केली का? तेव्हा छान ते हलव्याचे दागिने वगैरे परिधान करून केलं जातं. तुझ्या घरी तू कशा पद्धतीने साजरी केली? इतकी साजरी नाही झाली माझ्या घरी. काय म्हणता येईल त्याला, कारण आपण शूटिंगमध्ये व्यस्त असतो, दिवसभर शूटमध्ये असतो. त्यामुळे घरी जाऊन मग आणखी काय करणार हा प्रश्न पडतो. पण स्टार प्रवाहाच्या सोबत आज मकर संक्रांत साजरी करतोय, त्याचा एक आनंद वेगळा आहे. कारण मी पहिल्यांदाच असं सगळ्यांसोबत मकर संक्रांत साजरी करतोय किंवा एन्जॉय करतोय. मजा येते. प्रत्येक मालिकेचे कलाकार इथे आलेले आहेत आणि त्यांच्यासोबत दंगा मस्ती, पतंग उडवाउडवी हे जे काय चालू आहे, मजा येते. पण मकर संक्रांत आहे, दोघांनाही खूप साऱ्या शुभेच्छा. जाता प्रेक्षकांना काय सांगायला आवडेल? सर्वांना सगळ्यात आधी मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. स्वतःची काळजी घ्या, स्वतःसोबत इतरांची काळजी घ्या. सेम, स्वतःसोबत इतरांची पण काळजी घ्या. आणि खरंच तिळगुळ खा आणि गोड गोड बोला. तिळगुळ खा यासाठी, कारण ते काहीतरी विचार करूनच आपल्या सगळ्या त्या गोष्टी आहेत आणि गरज असते तुमच्या शरीराला या सीझनमध्ये त्याची. त्यामुळे ते खा, उगाच डाएट करत बसू नका आणि गोड गोड बोला. थँक्यू. एक सुंदर नायिका हे सांगते म्हटल्यावर सगळेच खातील. थँक्यू सो मच. आणि पुन्हा एकदा दोघांनाही खूप सारे थँक्यू. तुला पण थँक्यू. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.